पाडायला लागलंय. कधीतरी टाइम भेटला तर मग खातोय. आज आहे ना सकाळ सकाळ जास्त काही दाखवायला जमलं नाही, कारण तर आहे ना आज होता रविवार आणि रविवारच्यामुळे ना आम्ही लवकर गेलतो नदीवरती, त्याच्यामुळे ना सकाळच्याला काही दाखवायला जमलं नाही घरामधलं. तर आता चाललो आहे मार्केटला. तिकडं शालो, या बाजूला समंत आणि पिंकी. मासेसुद्धा ना भेटल्यात भरपूर. चाललो आहे मार्केटला. आता मार्केटला चाललो आहे, पण आता झालं उशीर. 6 वाजल्यात. आता 6 वाजल्यात. इतक्या उशिराने ना जात नाही आम्ही जास्त करून, पण आजच्याला ना उशिरानेच मासे भेटलेले. लवकर मस्त गेलतो पण टायमानेच मासे भेटले. तर आता चाललो आहे मार्केटला. दाखवतो तुम्हाला जसं जमत. आलो आता मार्केटला. तिकडे गेल्यात पिंकी आणि शालो. पिंकी आहे तिथं. हे असं मार्केट आहे. तळेगाव दाभाड्याचं हे मार्केट आहे, मच्छी मार्केट. तो एकदम आहे ना रोडच्या कडेला आहे मच्छी मार्केट. आता ना मासे तिकडे देऊन आलो आहे आणि बसलो आम्ही बरेचसे जण गाडीमध्ये. इथं हे बघा क्रिकेट मॅच बघतोय गाडीमध्ये बसून, कारण तर आहे ना इथं टाइमपास करायला काय नाही. तिकडं सुद्धा आहे ना मासे संपायला बराच उशीर लागतो, त्याच्यामुळे ना बसतोय आम्ही आता. आणि मासे संपले ना मग तुम्हाला दाखवतो. आता घरी जाता वेळेस चाललोय घरी आम्ही. मासे संपलेत आणि आज लय उशीर लागला मासे संपायला. तर चला चाललो आम्ही. बघा या साईडला चालू आहे, इथं समंता. आता ना भाजी मार्केटला थांबलो. इथं भाजी मार्केट आहे. तर बरेच आहे ना खायची फळं सुद्धा आहेत. आंबे आहेत, केळे आहेत, हे पण बरीचशी तुम्हाला दाखवतो आता. पिंकी गेली सुद्धा तिकडं. बघा कसे दिसतात बघा फळे. आंबे जास्त करून. पिंकी आले आता. हे काय काय आणलंय पिंकी? केळे आणल्यात आणि या साईडला आंबे आहे. घरात माणसं पण लय आहे, त्याच्यामुळं खायला पण लय घ्यायला लागतंय. इकडे समंता खुश झाले. आता निघालो परत एकदा. केळी घेतल्यात, केळी आणि आंबे घेतल्यात. आता बघू थांबायला जमते का. इथं एखाद्या वेळेस थांबवलंय, भूक लागली. आता थोडं थांबू आणि इथं ना काहीतरी खाऊ आता जाता जाता. आता ना दाबेली खायची इथं, तर खाऊन जाऊ आता. आता ना आम्ही दाबेली खाणार आहे, पण समंताला काय आवडत नाही ते. तर समंतासाठी सुद्धा आहे तिकडं आईस्क्रीम भेटते तर समोरच. आता आहे ना जाता जाता आईस्क्रीम सुद्धा खाऊन जाऊ. तिकडे दाबेलीला दिली ऑर्डर आणि इथं आईस्क्रीमला सुद्धा दिली आता ऑर्डर. चला बघू आता किती उशीर लागतं. त्या बाजूने ना दाबेली सुद्धा घेऊ. मी ऑर्डर तर दिली, त्या साईडला उशीर लागेल थोडा, तोपर्यंत आईस्क्रीम सुद्धा घेतली. या साईडला समंत आईस्क्रीम खाते. चालू कशी लागते दाबेली? चांगली लागते. पहिल्यांदाच खाते मी इथं दाबेली खाते. म्हणजे दाबेलीच्या दुकानात खाते, बरं खाते. पहिले नाही खाली. कशी लागते दाबेली? तर माझी फेवरेटच आहे, मस्त लागते. आलो आता घरी इतक्यातच. आता पहिले तर आहे ना जाळे घ्यायच्यात काढून. हे बघा इतकी जाळे आहेत, ते घ्यायच्यात काढून. आजच्याला ना मार्केटवर यायला 9 वाजला. डायरेक्ट उशीर झाला आजच्याला यायला घरी. गिराईक कमी होतं आणि मासे सुद्धा उरलेत. थोडेफार आहेत ना ते मासे उरलेत. 4-5 मासे आणले घरी. आता बघू काय कसं करायला जमतं त्याचं. रोहिदास आणि शालू अजून सुद्धा तिकडं जाळी काढून घेतात. उरकलेत वाढतात आता सगळे. आता गाडी एका बाजूला लावून घेतली एक कडेला. रात्री काही दाखवायला जमलं नाही, कारण तर आहे ना मार्केटवर यायला 9 वाजलेले आणि स्वयंपाक बनायला डायरेक्ट 11 वाजलेले. तर जास्त काही दाखवलं नाही रात्री. आणि आता सकाळच्या 7 वाजले. आताच उठलो मी. आहे बघा.
तर आता या साईडला आहे ना आई लवकर उठलेली आणि इकडे आहे ना भाकरी सुद्धा चालल्यात, तुम्हाला दाखवते आता. इकडं चूल पण बनवली आणि बाजरीच्या भाकरी बनवते आहे तिकडं. आज सकाळ सकाळ पोहे बनवते आणि काल पण पोहे बनवलेले आणि आज पण बनवते. तर या साईडला चहा आहे, या साईडला पोहे बनवते. चहा झाला या साईडला, तर बंद करते गॅस. मिरची टाकून घेते आता, शिजले असेल. कांदा पण टाकते, कढीपत्ता टाकते, जिरी मोहरी पण टाकली. या साईडला पोहे टाकल्यात, सगळे मिक्स करून घेतलेत पोहे. आता ना आंघोळ करून आलोय, सगळं उरकलं आता. आणि बाहेरच्या बाजूला ना रोहिदास आंबे सुद्धा काढतोय. आंब्याचं झाड आहे ना त्याला पिकलात, आता तो वरती चढलाय, तो मला दाखवतोय आता. रोहिदास आहे ना इकडे बाहेरच्या बाजूला आता वरती चढलंय. अक्षय दाखव बरं, एक काढलंय सुद्धा बघा पिकलेला. म्हणजे झालेत आंबे, आता तयार झालंय, पाडायला लागलाय. दुसराही भेटलाय. हे धर अक्षय, टाक बरं. हे बघा, हे त्याच्यापेक्षा जास्त झालंय, चीक जास्त आहे. पहिलं तर आहे ना देऊन घ्यायला लागणार आहे. दोन भेटलेत. मागाशी झाडाचे तोडलेले आंबे हे असे आता ना कापून घ्यायचे. ते बघू आता लाल आहेत का नाही. वास येतोय थोडाफार, जास्त नाही येत. म्हणल्यावर ते कसे काय आतमधून काय माहिती, कापल्यावरच कळत. कारण तर वास येत असं ना अजून पिवळे झाले नाही, असे असतात हे झाडाचे. तर चीक भरपूर आहे आला. लाल आहेत, लाल आहेत. मागाशी इथं कापलं तर म्हणलं कच्चे आहेत. मग अजून जास्त तयार झाले नाही, थोडे दिवस अजून ठेवायला पाहिजे. दोन असे थोडे झालेले वाटले तर काढलं. तांदूळ चीक जास्त आहे त्याला अजून. समंताला ना आवडत नाही जास्त आपल्या झाडाचे. म्हणजे घरचे खायला लागले ते. गोड नाही वाटत. थांब मीच खाऊन बघतो आता. आहे गोड, पण जास्त पण नाही गोड. असा थोडा नॉर्मल असा. अक्षय आहे का गोड? छाया, समंता आहे का गोड? आहे का गोड आंबा? कशी खाते, पहिली खाऊन घेते. तिकडं अनुष्की राहिली एक. गोड आहे. जितकं झालं ना तितकं चांगलं गोड लागतंय. आंबा चांगला पिकलाय, खाऊन बघतो आता मी. तो तर चांगला गोड आहे. दुसरा कापलेला पिवळा झालाय, एकदम लाल कलर झालाय बघा.